शपथ घेतलेले जीव वाचवण्याचे पण जीव धोक्यात घालून हिमाचलमध्ये आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना अजूनही स्वतःचे प्राण धोक्यात घालून सेवा करावी लागते। डॉक्टर आणि आरोग्य सेवकांनी रुग्णसेवेची शपथ घेतली खरी, पण जीव वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागणे ही शपथेची किंमत ठरू नये असा सवाल नागरिक करत आहेत। मंडी जिल्ह्यातील सुदर प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका कमला देवी यांनी एका नवजात बालकाला लसीकरणासाठी पोहोचण्यासाठी उसळत्या नदीवरून जीव घेणा प्रवास केला। शुक्रवारच्या दिवशी एका डोंगर गावात लसीकरणाची वेळ चुकू नये म्हणून त्या चपला एका हातात धरून पाठीवर बॅग घेऊन नुसत्या दगडांवर उड्या मारत पाण्याच्या प्रवाहातून गेल्या। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक त्यांचं कौतुक करतायत। मात्र अशा जीव घेण्या प्रयत्नांना थांबवायला हवं। सेवकांचे प्राण वाचवणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे असं मत अनेकांनी व्यक्त केले। मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपाली शर्मा यांनी कमला देवींच्या धाडसाचं कौतुक केलं, पण सावधानतेचंही आवाहन केले। ही त्यांची जिद्द आहे, पण अशा जोखमी घेऊ नयेत। अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रशासनाने पर्यायी सुविधा उपलब्ध कराव्यात असं त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान नेटिझन्सनीही प्रशासनाला सवाल केला आहे, ही खरी हिरो आहेत, क्रिकेटपटू नव्हे। ज्यांना बोनस हवा तो त्यांना द्या। एका युजरने लिहिलं, अभिनंदन जरूर करा, पण असे धाडस प्रोत्साहित करू नका। हिमालयीन प्रवाह क्षमा करत नाही असे दुसऱ्यानं इशारा दिलाय।